घरातलं थोरलं कुटुंब आता आपल्या सोबत आहे सौ सुनीता आणि शंकर जाधव. नमस्कार. नमस्कार. मामाची मुलगी बर का. आधीच ठरवलं होतं बहुतेक त्यांनी की लग्न करायचं. आधी ठरवलं होतं लहानपणापासून म्हणत होतं? नाही, 10वी झाल्यानंतर थोडा थोडा विचार करायला लागलो त्याच्यासाठी. मग काय येणं जाणं होतं का घरात? हा, राहायला वरळीलाच होतो. त्यामुळे गांधीनगर आणि वरळी CPSनी चालत 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 त्यांच्या घरी जायचं हा, आणि प्रयत्न करायचे. मग लहानपणी चिडवत असेल ना मामाची मुलगी? हा, लहानपणापासूनच चिडवत होते आम्हाला. मग तेव्हा रागायचं का लहानपणी चिडवल्यावर? भरपूर राग यायचा त्यावेळेस. तेव्हा वाटलं होतं की हीच बायको होणार आपली पुढे जाऊन? तर त्यावेळेस म्हणजे राग यायचा भरपूर, चिडवायचे त्यावेळेस भरपूर राग यायचा. त्यानंतर 10वीच्या नंतर मग थोडंसं इंटरेस्ट यायला लागला. इंटरेस्ट यायला लागला का? बरं काय असं आवडलं 10वी नंतर त्यांच्यात? काही आवडण्यासारखं म्हणजे काय अचानक म्हणजे त्यांच्याविषयी तिच्याविषयी हे व्हायला लागलं. फिलिंग्स शब्दात व्यक्त नाही करतात. आणि वहिनी तुम्हाला कसं वाटलं मग? म्हणजे आवडायचे पहिल्यापासून मला. चिडवायच्या अगोदर तेव्हा इतकं काही नाही, पण नंतर विचार केला व्यवस्थित आहे, जवळच आहे, म्हणजे आवडले. मग कोणी कोणाला विचारलं? मीच विचारलं तिला. अच्छा, मग घरात मान्य होतं लगेच? हो, घरातले पण बोलतच होते. छान बोललात तुम्ही, तुमच्याशी बोलून छान वाटलं. आणि आता एक मस्त राऊंड खेळूयात. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवलीत, वहिनी तुम्हाला शोधायची आहेत. पटपट शोधा, बक्षिसं जिंका, त्यांना खुश करा. खेळूयात शोध मोहीम. थोरल्या जाऊबाईंना शुभेच्छा देऊयात. पहिला क्लू आहे तुमच्यासाठी. तुमच्या मिस्टरांना या गोष्टीचं प्रमाण कमीच लागतं. वेळ सुरू होते आता. शोधायचे पटकन. पटकन शोधलं तो काय? चहा. चहा? हा, पण आम्ही साखरेत ठेवलं होतं. पण साखर चहामध्ये चहा साखर घालतात. कमी लागते असं म्हणा. चला पुढचं शोधा. तुमच्या घरात सगळ्यांनाच आवडतं पण मुलांना जास्त आवडतं. वेळ सुरू होते आता. अरे वा, हे पण शोधलं. कुठे होतं? कोल्ड्रिंक. दोन्ही शोधलेली आहेत. आणि आता बक्षीस बघूयात काय काय आहे त्याच्यामध्ये. पहिलं बक्षीस आहे वहिनींसाठी मेकअप किट. अभिनंदन. आणि पुढचं बक्षीस आहे तुमच्यासाठी डिनर सेट. अभिनंदन. या घरातलं धाकटं कुटुंबात आपल्या सोबत आहे सौ संगीता आणि अनिल जाधव. नमस्कार. मग तुमचं कसं काय जमलं? ऍक्च्युली आत्याची रूम होती माझी तिथे. अच्छा. त्याच्याकडे मी वरलीलाच राहायचो तिथे. आणि यांची रूम समोरच. बरोबर. आणि ओळख झाली अशी. त्यांचं चांगलं रिलेशन होतं. ओळखीचं रूपात हळूहळू म्हणजे मैत्रीत झालं. आणि मग कोणी कोणाला विचारलं? विचारायला मी तसा खूपच घाबरलेलो. का? मी म्हणलं ही ऍक्च्युली शिकलेली जास्त होती. आणि म्हणले मला हो म्हणेल की नाही. आणि तुमचं काय शिक्षण? माझं 12वी शिक्षण झालेलं. बरं. आणि त्याच्यामध्ये खूप हुशार पण आहे ऍक्च्युली. आणि पूर्ण वरली गावामध्ये. अच्छा. खूप म्हणजे मग काय आवडलं त्यांच्यातलं तुम्हाला? ऍक्च्युली हा त्यांचा स्वभाव शांत. मी बाकी काही पाहिलं नाही. खूप शांत आहेत. खूप म्हणजे पहिले मी जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा वाटलं नव्हतं. हळूहळू असं फील झालं की नाही हेच माझं आहे. असा एक्सपेक्टर मला मुलगा होता. पण झालं काय माहितीये, हे यायचे तेव्हा ना एक पाखराचा आवाज करायचे. काय? एक पाखर, जे गावाला एक पाखर असतं ना, एक छोटस चिमणीसारखं. त्याचा आवाज करून आला की मी बाहेर यायची. आणि मी बाहेर आली आणि याने आवाज कंटिन्यू करत राहायचे जोपर्यंत मला बघत नाही तोपर्यंत. तितक्यात माझी यायची शुकशुक करायची. जसं आईला बघितलं तसं हे लगेच निघून जायचे. कसं करायचं जरा दाखवा ना, मला उत्सुकता. असं काढायचं. आणि आई येऊन काय शुक 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 करायची. मग कधी आवाज चुकला का? चुकून कावळ्याचा निघाला? चुकला नाही. मग कधीतरी असे व्हायचे की ते डायरेक्ट यायचे सासूबाई आणि मी गल्लीतून असं धावत धावत जायचो. काय धूम टाकायचे पूर्ण. तिची आईच म्हणायची पडेल बिडेल त्याला सांग पडशील. आईला माहिती पाखरून डॅम्बीचं एक वेळ होतं. माझ्या वडिलांचा सपोर्ट होता. मग आईला थोडं, भाऊला थोडं समजावलं. दिवस तर भाऊ हिचा आमचा पाठलाग करतोय. आम्ही हातात हात घालून चाललोय. तो सायकलीवरून मागे राहतोय, पुढे जातोय, मागे जातोय. आमचं काही लक्ष नाही. तो आमच्या अगोदर घरी येऊन सांगितलं, पप्पांना हिच्या सांगितलं येऊन. बापरे. मग मी विचार केला पप्पांना सांगूया. तेव्हा मी माझ्या भावाला खोटं ठरवलं. मग पप्पांना सांगितलं. नाही पण हा मला चांगला किस्सा मिळाला. हा कुठेतरी सिनेमात वापरायला पाहिजे की पाखराचा आवाज काढताय आणि मग सासूबाई येऊन शुकशुक वगैरे करतात. बरं, आता छान गप्पा झाल्या. आता एक छानसा राऊंड खेळूयात. आतमध्ये काही कार्ड्स लपवून ठेवले, तुम्हाला शोधायचे आहेत. बक्षीस आहेत जिंका.
पण तुम्ही ते पाखराचा आवाज काढ वगैरे असला करून त्यांना काही उत्तर वगैरे सांगू नका बरं का. काय करतील मध्ये सांगता येत नाही. खेळूयात शोध मोहीम. धाकट्या जाऊबाईंना शुभेच्छा. तुमच्यासाठी पहिला क्लू आहे तुमच्या लग्नातली एक भेट वस्तू. वेळ सुरू होती आता. शोधायचं पटकन. 30 सेकंदात शोधा लग्नातली एक भेट वस्तू आणि आम्ही तुम्हाला देणार एक भेट वस्तू. वेळ कमी आहे वहिनी. वेळ संपली वहिनी. या. प्रेशर कुकर होता ना, बघितला तिकडे. कार्ड होतं, कार्ड आणायला पाहिजे होतं तुम्ही. आहे ते. तुम्ही आणलं नाहीत वेळ संपली म्हटल्यानंतर. त्याच्यामुळे गेला आता बक्षीस. चला पुढचं शोधा. याचं प्रमाण तुम्हाला कमी आणि मिस्टरांना जास्त लागतं अशी कोणती गोष्ट. वेळ सुरू होते आत्ता. बरोबर शोधलं. तिखट. आता बघूयात काय गोड भेट याच्यामध्ये आहे तुमच्यासाठी. आणि वहिनींना मिळतंय प्रेशर कुकर. अभिनंदन. जे चुकलं तेच तुम्हाला मिळालं. आणि आता द्यायचंय बोनस. 10 बोनस मार्क सासूबाई तुमच्या हातात. हे घ्या कार्ड. याच्यामध्ये नावल्या दोघींपैकी एकीचं डोळ्यामध्ये ते दिसतंय की मला मिळावेत. यांच्याही डोळ्यात मला ते दिसतंय मला मिळावेत.